कथेचं नाव आहे जादूचं पातेलं. एक गाव होतं आणि या गावात जानू आजी आणि त्याची नात मीनू दोघी जणी राहत होत्या. मीनूचे आई बाबा डॉक्टर होते म्हणून ते शेजारच्या गावात राहायचे. तिकडे त्यांचे हॉस्पिटल होते. जानू आजीचे फुलांचे शेत होते आणि त्यांच्या शेतात गुलाब आणि शेवंती अशी झाड होती. बाजारामध्ये जानू आजीचं फुलांचं दुकान होतं. मीनू शाळेतून घरी आली की आजीला शेतातल्या फुलझाडांना पाणी घालायची, मदत करायची आणि रविवारी आजीबरोबर बाजारात फुलं विकायला जायची. असंच एका रविवारी दुकानातली कामं संपल्यावर आजी आणि मीनू सगळं आवरत होत्या. तेवढ्यात एका पोत्याच्या मागे आजींना काहीतरी चकाकताना दिसले आणि बघतात तर काय, त्यांना मिळाले एक पातेलं. आजीला काही कळेना. त्या ते पातेलं घरी घेऊन आल्या. मीनू म्हणाली, आजी खूप भूक लागली आहे. आजी म्हणाली, मी झटकन खिचडी करते. म्हणून आजीने पातेलं गॅसवर ठेवायच्या आधीच पातेल्यात खिचडी तयार. आजीला आश्चर्य वाटले. मीनू हात पाय धुवून आली तर काय, आजी खिचडी झाली पण. आजी म्हणाली, मला वाटतं हे जादूचं पातेलं असावं. दोघीही जेवल्या आणि झोपल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मीनू म्हणाली, आजी जादूच्या पातेल्यात खीर करायला सांगूया. आजी म्हणाली, हो. तेवढ्या शेजारचे चंदू काका खिडकीतून डोकावून बघत होते. आजी म्हणाल्या, पातेल्या पातेल्या खीर शिजव, खूप भूक लागली. आणि काय खीर तयार. चंदू काकांनी हे बघितलं आणि निघून गेले. पोट भरलं. मग आजी म्हणाल्या, पातेल्या पातेल्या हो आता शांत, भूक आमची भागली मस्त. आणि पातेल्यात खीर व्हायची थांबली. आजी आणि मीनू बाहेर गेलेल्या असताना चंदू काका हळूच ते पातेलं घेतात आणि म्हणतात, पातेल्या पातेल्या हो आता शांत, भूक आमची भागली मस्त. आणि बघता बघता सगळी नदी स्वच्छ झाली. आजी बाहेरून येतात आणि बघतात तर काय, सगळीकडे खीरच खीर. मग चंदू काका घडलेलं सगळं सांगतात. आजीबाई म्हणतात, पातेल्या पातेल्या हो आता शांत, भूक आमची भागली मस्त. आणि बघता बघता सगळी नदी स्वच्छ झाली. चंदू काकांना त्याची भूक कळते आणि ते आजीची माफी मागतात आणि घरी जातात. आजी चंदू काकांना आणि काकूंना जेवायला बोलावतात आणि सगळे खुश होतात.